डियर स्टुडंट्स, जॉमेट्रीचं सेक्शन, फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटीबद्दल आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर एक बेसिक कॉन्सेप्ट घेऊ जे पहिल्या एक्सरसाइजसाठी लागणार आहे. दॅट इज अ सफिशियंट फॉर द फर्स्ट एक्सरसाइज. हा ट्रायंगल आहे. ओके, लेट इट्स नेम इज ABC. दिस अँगल इज 90 डिग्री. ओके, तर या ट्रायंगलमध्ये मला बेस आणि हाईट कोणाला घ्यावा एकदा सांगा बरं. बेस आणि हाईट. या ट्रायंगलमध्ये बेस कोणाला म्हणू शकतो? बेस कोण होईल? हा, BC. हाईट कोण होईल? AB. राईट. समजा मी ट्रायंगल थोडं चेंज करते. हा 90 डिग्री घेतला, PQR. आता बेस कोण होईल? क्यूआरला बेस घेऊ शकतो का? बेस कोणाला घेईन मी आता? समजा मी बेस PR ला घेतलं तर हाईट कोण होईल माझं? PQ. आर यू गेटिंग सम आयडिया? मी थोडा ट्रायंगल पुन्हा चेंज करते. हा ट्रायंगल घेतोय ABC. ओके, ट्रायंगल कोणता घेतला? ABC. इथे परपेंडिक्युलर ट्रायंगल. तर या ट्रायंगल ABC मध्ये बेस कोण होईल? BC. हाईट कोण होईल? AD. म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होते का? कोणत्याही ट्रायंगलमध्ये मला बेस आणि हाईट जर पाहायचं असेल तर कंपल्सरी त्यांच्यामध्ये अँगल कितीचा असायला पाहिजे? 90 डिग्रीचा. इथे बेस मी BC घेतोय तर हाईट कोण होते? AB. दॅट्स द अँगल बिटवीन BC and AB is 90 degree. So as BC is considering as a base, then AB should be height. Similarly here, I am considering PR as a base. As PR becomes base, PQ becomes height. In this triangle, the base is BC, the height is AD. बेस BC झालं तर कृपया AB ला आणि AC ला हाईट म्हणू नका. का? कारण की त्यांच्या सोबत, त्या बेस सोबत त्याचा अँगल 90 डिग्री होत नाही. मी एक ट्रायंगल पुन्हा चेंज करतोय. हा ट्रायंगल घेतोय CDF. ओके, याचा बेस, इफ आय एम कन्सिडरिंग बेस DF तर हाईट इथं 90 डिग्री कुठे दिसते का? नाही. तर मी काय करतोय, इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय आणि याला मी एक्सटेंड केलं. लेट दिस इज 90 डिग्री. फॉर ट्रायंगल CDF, या ट्रायंगल CDF साठी बेस कोण होईल? DF. आणि हाईट कोण होईल? C. डोंट कन्सिडर CD और CF एज अ हाईट. आर यू गेटिंग? कोणत्याही ट्रायंगलमध्ये बेस आणि हाईट ठरवायचं असेल तर त्यांच्यामध्ये कंपल्सरी अँगल कितीचा असायला पाहिजे? 90 डिग्री. पॉईंट नोट आहे. ओके, क्लिअर आहे. आता बेसिक फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू 1/2 बेस इंटू हाइट. आर यू गेटिंग? पॉइंट क्लियर है? समझ में आ रहा है? ओके, लेट कंसिडर इट्स अ ट्रायंगल 1, हियर इज अ ट्रायंगल 2. ओके, अब हम करते बात बेस और हाइट की. लेट बेस और हाइट, let B1 is the base of triangle 1 and B2 is the base of triangle 2. H1 is the height of first triangle, H2 is the height of second triangle. Then what will be the A1? A1 means area of first triangle. Area of first triangle is 1/2 base into height. The base of first triangle, height of second triangle. Are you getting this one? Clear hai? Okay. Now for the second triangle, A2 is equals to 1/2 B2 H2, B2 into H2. ओके, तो ये बेसिक प्रॉपर्टी बताया, हम थोड़ा उसका रिसर्च कर रहे हैं. ओके,
तो रिसर्च में मैं क्या कर रहा हूं, समथिंग मॉडिफिकेशन, ये A1 को ये A2 से डिवाइड करेंगे। लेफ्ट हैंड का मैंने क्या लिया, डिवीजन लिया, उसको प्रॉपर वर्ड है रेशियो ले रहा हूं। ओके, as we are taking the ratio of left hand side, therefore on the right hand side there will be the ratio of 1/2 b1 h1 by 1/2 b2 h2। क्लियर है? यहाँ पर तो सेम क्या दिख रहा है, 1/2, ये 1/2 ये 1/2 कैंसिल हुआ, तो a1 by a2 is equals to b1 h1 by b2 h2। ये मेरा फर्स्ट फॉर्मूला बन गया। क्या बना, इसको रीड कैसे करें, स्टेटमेंट में कन्वर्ट कैसे करें, आपली इंग्लिश फार भारी असते। ओके, ट्राय करावर याला वर्ड्स मध्ये कसं कन्वर्ट करता येईल। A1 आणि A2 चा मी काय घेतला, बाय आहे, A1 बाय A2 ला स्टेटमेंट मध्ये काय म्हणणार, रेशियो। A फॉर ॲपल, नो, A फॉर एरिया, हियर A मीन्स एरिया, वी आर टेकिंग रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स। Are you getting? That is equals to ratio of b1 h1 by b2 h2। That means a1 by a2 is equals to b1 h1 by b2 h2। तो इसको स्टेटमेंट में कन्वर्ट कैसे करें, रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स। एक बार बोलो, रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स। इंग्लिश थोडं प्रोनाउन्सिएशन चांगली असायला पाहिजे, स्पीकिंग चांगली असायला पाहिजे। रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू ratio of product of base and height या corresponding base and height। The ratio of areas of two triangles is equal to ratio of product of corresponding base and height। ratio of product of corresponding base and height। स्टेटमेंट बोलने आ रहा है क्या? ओके, ratio of areas of two triangles is equal to ratio of product of corresponding base and height। पॉइंट क्लियर? अगर समझा दोन ट्रायंगल मी घेते और इत्तेफाक से या कोइंसिडेंस से दोनों का बेस सेम निकला, B1 और B2 सेम निकला, ये दोनों सेम है। अब यहां पर ना कोई प्लस साइन है ना माइनस साइन है, मतलब ये दोनों में से A1 by A2 इज इक्वल्स टू B1 H1 by B2 H2। तो इसमें से B1 B2 सेम है, तो ये दोनों क्या हो गया, कैंसिल हो गया। तो नया कॉन्सेप्ट क्या बना, A1 by A2 इज इक्वल्स टू H1 by H2। सेकंड फॉर्मूला क्या बना है, समझ में आ रहा है? जर समजा B1 आहे, B फॉर बेस, जर दोन ट्रायंगलचा बेस सेम असेल, इफ टू ट्रायंगल्स हॅव सेम बेस, or you can say common base or equal base, if two triangles have common base then ratios of area is equals to ratio of corresponding height। क्लियर होता है, समझ में आ रहा है? B1 is equals to B2 च्या ऐवजी B half of B1 is equals to B2 if there is H1 is equals to H2, what will be happen? फॉर्मूला क्या बनेगा, क्या बनेगा, डायरेक्ट लिखो, A1 by A2 is equals to B1 by B2। अरे समझ में आ रहा है? मतलब ये H1 H2 कैंसिल हो जाता, बचता B1 by B2। इसका स्टेटमेंट क्या बनेगा बघा। इक्वेशन फ्रेमअप केल्यानंतर स्वतःहून स्टेटमेंट बनवता यायला पाहिजे, पाठ करण्याची गरज नको, रट्टा मारायची गरज नको। इथं स्टेटमेंट काय बनेल, A1 by A2 म्हणजे रेशियो घेतोय, कोणाचं घेतोय, एरियाचं। ओके, किती ट्रायंगल्स आहेत, दोन ट्रायंगल्स आहेत। रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू B1 by B2 ला काय म्हणणार, डिव्हिजन आहे म्हणजे रेशियो, रेशियोज ऑफ करस्पॉन्डिंग बेस अँड हाइट। पॉइंट क्लियर होते, पक्का, गॅरंटेड? ओके, अगर जर दोन ट्रायंगल घेतले आणि मी तिथं घेतलं B1 इज इक्वल्स टू B2 अँड H1 इज इक्वल्स टू H2, म्हणजे जर हाईट आणि बेस दोन्हीही सेम असेल, हाईट आणि बेस दोन्हीही सेम असेल तर काय घडेल, हाईट आणि बेस दोन्हीही सेम असेल तर काय घडेल, इथं लिहू का, A1 by A2 इज इक्वल्स टू किती आहे,
दोन सेम टर्मचा रेशो घेतोय म्हणजे काय येईल तिथे 1. हे B1, this B1 is cancelled with this B2, this H1 will cancelled with this H2. कैंसिल हो गया मतलब बचा कौन 1 बचा, 0 नहीं। यहाँ सब्सट्रैक्शन में कैंसिल हुआ तो 0 बचता है, डिवीजन में कैंसिल हुआ तो 1 बचता है। ओके तो A1 by A2 is equals to 1, that means A1 is equals to A2। ओके मतलब कॉन्सेप्ट समझ में आया। अगर दो ट्रायंगल का बेस और हाइट सेम हो या इक्वल हो, इफ टू ट्रायंगल्स हैव सेम बेस एंड हाइट, दैट मीन्स द टू ट्रायंगल्स हैव सेम एरिया। 1, 2, 3, 4 या 4 पॉईंटच्या आधारे आपल्याला एक्सरसाइज घ्यायचा आणि हा बेसिक माझा फॉर्म्युला। एरिया A1 इज इक्वल्स टू 1/2 बेस B1 इंटू I2। एवढा कॉन्सेप्ट समजलं तर एक एक्सरसाइज क्लिअर होते आणि याच्यावर एक क्वेश्चन थेरी एक्झामवर राहतो म्हणजे राहतो। आर यू गेटिंग दिस वन? ही पहिल्या एक्सरसाइजची थेरी झाली। एक्सरसाइज वाईज आपण थेरी घेत जाऊ। जॉमेट्री आहे, नवीन सेक्शन आहे, मागच्या वर्षी किती डिटेल झालं काय माहीत नाही, आपण थोडं घेत जाऊ। क्लिअर आहे? थांबू मग इथे। ओके प्रॅक्टिस सेट 1.1 पहिलं क्वेश्चन। फर्स्ट क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन दिली, ट्रायंगल 1 आहे, फर्स्ट ट्रायंगलचं बेस 9 आहे, हाईट 5 आहे, सेकंड ट्रायंगलचं बेस 10 आहे, हाईट 6 आहे, मला A1 by A2 फाइंड आउट करायचं आहे। तर आत्ताच आपण पहिला फॉर्म्युला बघितला होता, काय A1 by A2 दॅट शुड बी इक्वल्स टू B1 H1 by B2 H2, दॅट इज प्रोडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट। ट्रायंगल 1चं बेस आणि हाईटचं प्रोडक्ट करू नका, फक्त लिहा 9 into 5 डिवाइडेड बाय सेकंड ट्रायंगलचं बेस आणि हाईटचं प्रोडक्ट 10 and 6। आर यू गेटिंग? क्लियर है? नाउ कैंसलेशन कर लो। 5 1 जा, 5 2 जा, 3 2 जा, 3 3 जा, तो आंसर काय होईल 3 into 1 3, 2 into 2 4। The A1 by A2 that is equals to 3/4। पॉइंट क्लियर होते? ओके समजलं ना, सोपं आहे। सेकंड क्वेश्चनमध्ये इथे दोन ट्रायंगल आहेत, एक ABC ADB। आता इथे पहा AB AB म्हणजे दोन ट्रायंगलमध्ये हा AB पार्ट कॉमन आहे। ओके दॅट मीन्स कॅन आय राईट ट्रायंगल्स हॅव कॉमन बेस? दोन ट्रायंगलला बेस कॉमन आहे म्हणजे बेस सेम आहे घेऊ, तर A1 by A2 ची व्हॅल्यू काय टाकू मी? B1 इज इक्वल्स टू B2 झालं, हे B1 आणि B2 सेम झालं, तर राहिलं काय, हे B1 B2 कॅन्सल झालं, राहिलं H1 by H2, दॅट इज A1 by A2 इज इक्वल्स टू H1 by H2। H1 by H2 पहला ट्रायंगल ABC है, एरिया ऑफ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB। तर ABC चा बेस काय होईल? ABC चा बेस कॉमन झालं, सॉरी हाईट विल बी 4 and here height is 8, 4 1 जा 4 2 जा। The ratios of areas of these two triangle is 1/2। क्लियर होते हैं? सोपा आहे ना वाट? ओके हा 8वीच्या मुलांना समजते, आपण तर 10वीला गेलात, मोठे झालात। ओके सिमिलरली दिस वन इज स्टार मार्क करून ठेवा, 3 मार्काला प्रश्न येतो हा, चान्सेस जास्त असतात त्याला। या क्वेश्चनमध्ये मला QT फाइंड आउट करायची आहे, ही व्हॅल्यू। ओके आता मी इथे ट्रायंगल घेतोय PQR। कोणता ट्रायंगल? PQR। त्याचं बेस काय होईल सांगा मला, आणि हाईट काय होईल? PQR ट्रायंगल PQR चा इथे 90 डिग्री दिसायला येतं, हा बेस घेऊ मी RQ आणि हाईट काय घ्यावी लागेल मला PS। ओके हाच ट्रायंगल मी घेतोय अजून एकदा, आणि या ट्रायंगलचा बेस आता मी चेंज करतोय। बेस कोणाला घेतोय? 90 डिग्री इथे दिसायला,
तुम्हाला काय म्हणलं मी, बेस आणि हाईटमध्ये अँगल 90 डिग्री असायला पाहिजे. तर इथं बेस मी कोणाला घेतो आहे, पी आर, बरोबर. याला परपेंडिक्युलर कोण आहे, क्यू टी. तर हाईट कोण झालं माझं, क्यू टी. अरे समझ में आ रहा है. दॅट मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, ह्या दोन्ही ट्रायंगलचा एकच ट्रायंगलला आहेत, मी त्यांचा दोघांचा एरिया एकच एरिया असेल. तर इथं मी फॉर्म्युला घेऊ शकतो 1/2 बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट आर क्यू इंटू पी एस. इथे फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट पी आर इंटू क्यू टी. ओके, एरियावरून काढता येते, असंही काढता येते. तर दोघांमध्ये 1/2 सेम कॅन्सल झाला. आर क्यू की वैल्यू कितना है 6, पी एस कितना है 6, पी आर 12, क्यू टी फाइंड आउट करना. अरे गडी क्लियर होते का. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू एरिया ऑफ, कारण की दोन्ही ट्रायंगल एकच ट्रायंगल आहेत, बेस आणि हाईट वेगवेगळे घ्यायलो. म्हणजे तर एरिया कशावरूनही काढा, एका ट्रायंगलचा एरिया वेगवेगळा थोडी येणार आहे, एकच येणार आहे. तर 6 into 6 36 is equals to 12 QT. That is QT is equals to 36 by 12. 12 1 जा 12 3 जा, that is 3 is equals to QT. Are you getting? पॉइंट क्लियर आहे. जॉमेट्रीला अवघड समजू नका, सोपी आहे जॉमेट्री, मजेशीर आहे. 9th पेक्षा 10th ची जॉमेट्री सोपी असते. समजला. 4 कॉन्सेप्ट लक्षात राहील. a1 by a2 is equals to b1 h1 by b2 h2. इफ बेस कॉमन आहे तर a1 by a2 इज इक्वल्स टू h1 by h2. समजा हाईट कॉमन आहे तर a1 by a2 इज इक्वल्स टू b1 by b2. हाईट आणि बेस दोन्ही सेम असेल तर a1 by a2 इज इक्वल्स टू 1 और a1 इज इक्वल्स टू a2. ओके, पॉइंट क्लियर आहे, समजलं. ओके.